हॅलो फ्रेंड्स, आज आपण हे सौंदाळे माशाची कढी करणार आहोत। हे सौंदाळे मासे मी हे तुकडे करून ठेवले, मोठे होते पण जरा असे बारीक मध्यम साईजचे तुकडे केले आणि ते तुकडे मग शिजायला लागतात चांगल्यापैकी असे केले। आणि ह्याच्यात ती कैरी घालायची, वाटण करताना कैरी घालायची। यंदा कैरी बाजारात यायला लागली म्हणून म्हटलं कैरीची, मला कैरीची कढी खूप आवडते। थोडे जण वाटणात घालतात, मिक्सरला लावून बारीक करू शकता, नाहीतर अशी अख्खी कढी उकळता उकळता घालू शकता। ह्याला ह्या मिरच्या घातल्या, ह्या जरा जास्तच घातल्या, जरा कमी तिखट आहे म्हणून। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर बघा, तुम्ही एक दोन काढू शकता। हे थोडेसे छोटा एक चमचाभर हे धणे आहेत, एक छोटा चमचाभर धणे आहेत। आणि हे खोबरं हे अर्धा नारळातलं अर्धा नारळ खोबरं आहे। अर्धा नारळ आहे ना, त्याच्यातलं हे अर्धा नारळ आहे, एका नारळातलं अर्धा खोबरं आहे। आणि थोडीशी लसूण, हे लसूण आणि हा कांदा, हा एक कांदा घातला आहे छोट्या साईजचा। आणि ही मिरची, तुम्हाला जर तिखट वाटत असेल तर तुम्ही करू शकता, पण ही इतकी कैरी घातल्यानंतर तिखटपणा कमी होतो। आता हे सगळं मिक्सरला लावायचं आणि हे वाटण एकदम बारीक करायचं। कढीला वाटण जरा एकदम बारीक लागतं, कढी मस्त लागते। ते तुकडे करून घातले कारण जरा आंबटपणा चांगला येतो, याला मिक्स बरी होते म्हणून मिक्सरमध्ये वाटणला घातले। आणि थोड्या दोन कैरी मी तशाच ठेवल्या कढीत घालायला, कारण ती मला तिखट आणि आंबट कैरी खायला खूप आवडते। तर तुम्ही अशी कैरी घालून कढी माशाची करायला ट्राय करा। कोणतेही मासे घातले तरी चालतात, फक्त बारीक मासे घालायचे। सौंदाळे, वेरले, तारला बांगड्याला हे घालायचं नाही, हिंबूसपणा वाढतं। त्याची कढी मग अशी तुम्हाला वाटण दाखवलेलं खूप जाड आहे, थोडं पाणी घालूया याच्यात। एक ग्लासभर घातलं पाणी। आणि मी ते कैरीचे बाटे आहे ना, ते याच्यातच टाकले। असे कैऱ्या होत्या त्या मिक्सरला लावल्या, दोन कैऱ्या होत्या ना त्या मिक्सरला लावल्या। आणि हे दोन बाटे, ही एक माझ्यासाठी ठेवली आहे फोड, म्हणजे खायला बरी लागते, तिखट गोड आणि तिखट कशी अशी जेव्हा शिजते ना तेव्हा एकदम मस्त लागते खायला। आता त्याच्यात मी मीठ घालणार थोडं, हे मीठ घातले, तुम्हाला पाहिजे तितकं मीठ घाल। आणि जरा पातळ करायला पाहिजे, जरा पाणी आणताना अशी ना उचलून बघायची किती जाड आहे, खूप जाड आहे वाटण। ह्याच्यातनं ह्या चमच्यावरनं कळतंय किती जाड आहे ते, हे खूप जाड आहे असं। अशी इतकी जाड उपयोगाची नाही, भातातनं कालवायला बरोबर व्यवस्थित होत। जरा याला पाणी घालायला पाहिजे याला, आणि पाणी घालते। मग अशी एक ग्लास घातला आणि आता हा अर्धा ग्लास। अशी उचलून बघायची कढी किती पातळ आहे, जाड आहे, तर बरोबर आहे ती। मासे घालून जरा शिजल्यानंतर ती आणि जाड होते, जरा मासे घातल्यानंतर शिजते ना मग जाड होते ती। पण याचा कैरीची याला स्वाद मस्त येतो। काय काय तुकडे अख्खेच राहिले, अर्धे अर्धे राहिले। हे बघा, कैरीचा तुकडा आहे, हा कैरीचा तुकडा। चांगली बारीक मिक्सरला नाही करायची, जरा थोडी तुकडे तुकडे ठेवलेले आहेत त्याच्यात, तुम्ही जरूर ट्राय करा। हे बघा, हे कैरीचे तुकडे आले आहे कालवणला, तसं वर उचलून बघायचं। नारळाची कढी करतो म्हणून नारळ जरा जास्त वापरतो म्हणून वर असा तवंग येतो। खोबरं वाटून बारीक वाटलं का असं हलकं होतं, वर असं येतं, असं वर येतं एकदम। हे उतू द्यायचं नाही जास्त कर, कारण याचं मेन नारळाचं जे सत्व असतं ना ते असं वरती येतं। आता याला उकळी आली की नाही का आता मासे टाकायचे, अरे गॅस बारीक करायचे ना, त्याच्यात हे मासे टाकायचे। पहिले नेहमी डोकी असतात ना, जरा शिजायला वेळ लागतो, मी पहिला डोक्याकडचा भाग मी पहिला घालते। मुलांना भाजलेले खूप आवडतात, पण काय गरमी आली खूप आहे म्हणून म्हटलं कढीतलेच खायचे मासे। तुम्ही पाहिजे तर कमी घाला, आणि कढीतले आम्हाला जास्त आवडतात। पातेलं लहान झालं आहे, कढी एकदम वरती आली आहे, थोडी एका पेल्यात काढून ठेवते। एकदम वास मत कैरीचा एकदम छान येतो, एकदम मस्त वास येतो। कैरी वाटूनही घातली आणि दोन फोड्या मी तशाच घातल्या, त्यांना मोठं घेऊ शकतो। मासा शिजला की नाही बघूया।
जरा शिजायला पाहिजे, थोडं शिजायला पाहिजे. थोडं शिजल्यानंतर मग बंद करायची. हे मगाशी काढून ठेवलेलं कालवण होतं ना, ते आता ह्याच्यात ओतून टाक. झाले आता मासे शिजले, चांगले मस्त झाले, नरम होते. आता पुन्हा हे करायला नको, झाली आता ते. हा बघ नरम झालं मस्त झालं. आता गॅस बंद करायचा.